राधेचा मृत्यू की मोक्ष, श्रीकृष्ण विरही राधेची अखेरची कहाणी। जय श्री कृष्ण। आपल्या पवित्र आणि अद्भुत प्रेमकथेचं न विसरणारं पात्र राधा। आज आपण जाणून घेणार आहोत राधेच्या मृत्यूचं गुण, राधेचा शेवट कसा झाला, कृष्णाशी शेवटचं भेटणं कधी आणि कसं घडलं। काही जण म्हणतात राधा मेली नाही, ती कृष्णात विलीन झाली, तर काही जण म्हणतात ती द्वारकेत आलीच नव्हती। या कथांचा वेध घेऊ या पुराणांच्या, संतांच्या आणि इतिहासाच्या आधारावर। भाग 1। राधा कोण होती? राधा ही केवळ एक गोपी नव्हती, ती भक्तीचं मूर्तिमंत रूप होती। तिचा जन्म बरसाण्यात वृषभानु आणि कीर्तिदेवी यांच्याकडे झाला। तिचं बालपण कृष्णासोबत गेलं वृंदावनात, गोवर्धनावर, यमुना काठावर। कृष्ण आणि राधेचं नातं शारीरिक नव्हे तर आत्मिक होतं। जिथे श्रीकृष्ण लीलाकर्तृत्व करत होता, तिथे राधा त्याचं अंतःकरण होतं। कृष्णाने राधेवर कधीही विवाहाचा आग्रह केला नाही, कारण त्यांचं प्रेम मोहमुक्त, निर्मळ आणि आत्म्यांचं एकत्रीकरण होतं। भाग 2। कृष्ण द्वारकेला गेला आणि विरह सुरू झाला। कंसवध केल्यानंतर कृष्ण मथुरेला गेला आणि पुढे द्वारकेचा राजा झाला। राधा मात्र वृंदावनात राहिली, विरहात, कृष्णाच्या आठवणींमध्ये जगत। द्वारकेत कृष्णाचे विवाह झाले रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांच्याशी। पण कृष्णाच्या हृदयात कायम राधेचं विशेष स्थान होतं। कृष्ण म्हणतो, रुक्मिणी माझी पत्नी आहे, पण राधा माझं मन आहे। भाग 3। राधेचा विरह दिवसेंदिवस झिजणं। राधा त्याच कृष्णाची वाट पाहत राहिली। ती गोपी नव्हती, ती भक्त होती। जसं जसं दिवस गेले तसं तसं राधा शारीरिकरित्या अशक्त होऊ लागली, पण तिचं मन आणि भक्ती अजूनही अढळ। तिची प्रकृती खालावत होती, पण तिचं ध्यान केवळ कृष्णाच्या नावावर। काही आख्यायिका सांगतात ती वृंदावन सोडून मठात किंवा जंगलात गेली आणि एकांतवास पत्करला। भाग 4। अखेरची भेट, द्वारकेतील शेवटचा दिवस। राधा एकदा द्वारकेला गेली, वृद्ध झाली होती, चेहऱ्यावर वयाच्या खुणा, पण डोळ्यांत कृष्णासाठी प्रेम। तिला राणी बनवण्याची कृष्णाची तयारी होती, पण राधेने विनंती केली, मला काहीही नको, मला केवळ पुन्हा एकदा तुझ्या चरणाशी सेवा करायला दे। कृष्णाने तिला पुजारिणी म्हणून नेमलं। एक दिवस ती कृष्णाची सेवा करताना अशक्त होऊन खाली बसली। कृष्ण तिच्याजवळ गेला, तिच्या डोळ्यांत पाहिलं, दोघेही शांत होते, आणि त्याच क्षणी राधा प्राण सोडते। भाग 5। कृष्णाचं दुःख, एक अंतर्गत कोलापण। राधेच्या जाण्याने कृष्ण कोसळला। द्वारकेचा राजा कृष्ण, पण त्यावेळी तो फक्त एक विरही प्रियकर होता। त्याने राधेचा अंतिम संस्कार अत्यंत गुप्तपणे केला। काही कथा सांगतात की कृष्णाने बासरी फोडली आणि कधीही वाजवली नाही, कारण त्याचं संगीत राधेवरच संपलं होतं। भाग 6। राधेचा मृत्यू की मोक्ष। राधेचा मृत्यू हा केवळ शरीराचा अंत नव्हता, ती कृष्णात विलीन झाली, असं संत तुकाराम, संत मीराबाई लिहितात। काही लोक म्हणतात की ती गोलोक धामात गेली, जिथे कृष्ण राधेसोबत असतो। भागवत पुराणात लिहिलं, राधा म्हणजे भक्ती आहे, भक्ती कधीही मरत नाही, ती मोक्षात विलीन होते। तिच्या मृत्यूच्या जागेवर आजही काही मंदिरं आहेत, जसं की रावल, उत्तर प्रदेश आणि बरसाणा। भाग 7। राधा कृष्ण, आत्म्यांचा एकता। राधा आणि कृष्ण हे दोन शरीरं, पण एक आत्मा होते। प्रेमाचा सर्वोच्च आदर्श, जेथे काही मागितलं जात नाही, केवळ दिलं जातं। राधेचं संपूर्ण जीवन म्हणजे त्याग, समर्पण आणि अखंड श्रद्धा। म्हणूनच राधेचं नाव कृष्णाच्या आधी घेतलं जातं, राधे कृष्ण। तर मंडळी, राधेचं जीवन आणि तिचा मृत्यू दोन्ही आपल्या आयुष्यात एक गाढ शिकवण देतात, की खरं प्रेम हे कधीही देहावर अवलंबून नसतं, ते आत्म्यांचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं असतं। राधा आजही जिवंत आहे, आपल्या ओठांवर, आपल्या भजनात आणि आपल्या श्रद्धेत। तिचं अंतिम वाक्य आजही भक्तांना आठवतं, मी कृष्णाची होती, आहे आणि राहीन। जर ही कहाणी तुम्हाला भावली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये जय राधे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या आध्यात्मिक प्रवासात पुन्हा भेटूया। जय श्री राधे।